महाराष्ट्रातील नामांकित कवींच्या सादरीकरणानं सजलेली काव्य मैफल कोपरगाव येथे उत्साहात पार पडली। छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथील कृष्णाई मंगल कार्यालयात सायंकाळी 7 वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार संजयजी केनेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष काळे हे होते। प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार रमेशजी बोरणारे यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इंद्रजित घुले यांनी प्रभावीपणे केलं। या काव्य मैफलीत आबा पाटील, नितीन चंदनशिव, रमजान मुल्ला, गुंजन पाटील, लता येवळे, तालिफ सोलापुरी, आबेद शेख, शशिकांत शिंदे, शिवाजी बंडगर, संदीप काळे आदी कवींनी विविध विषयांवरील कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केलंय। सामाजिक, भावनिक आणि समकालीन विषयांवर आधारित कवितांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली। कार्यक्रमास कोपरगाव व परिसरातील साहित्यप्रेमी, पत्रकारांची आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती बघायला मिळाली। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं 2 मे रोजी आयोजित या काव्य मैफलीतून मराठी भाषेचा जागर आणि जतन करण्याचा संदेश देण्यात आला। मराठी भाषेची गोडी आणि वैभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूनं महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे। ही काव्य मैफल कोपरगावकरांच्या सांस्कृतिक जीवनात एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली असे आपले शेजारी मराठी भाषा समितीचे सदस्य आदरणीय प्राध्यापक रमेशजी बोरणारे सर, त्या कार्यक्रमासाठी त्यांचा सूत्रसंवादन करणार आहे इंद्रजितजी घुले। या निमित्ताने जे आपले कवी आहेत आपली कविता सादर करणार आहे नितीनजी चंदन शिवे, गुंजनजी पाटील, आबाजी पाटील, रमजानजी मुल्ला, तालिफजी सोलापुरी, लताताई येवळे, आबेदजी शेख, शशिकांतजी शिंदे, संदीपजी काळे। कोपरगाव मतदारसंघामधील उपस्थित सर्व साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार, केनेकर साहेब समोर बसलेले पेट्यामध्ये लोक आहे, सगळे साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार हे सगळे बसलेले। काही लोक मागेही बसले असतील ज्यांना कविता असेल, साहित्य असेल, याच्यावर प्रेम असेल, त्याच्यामध्ये आमचे लोक जास्त आहेत। ते लोक कीर्तन पाहतात, तमाशाही पाहतात, सिनेमा पाहतात, बाकी सगळं, पण असा कार्यक्रम मी पहिल्यांदा पाहिला। फक्त त्यांच्या आमदारांनी ठेवलं म्हणून आले, त्याचा निरोप दिला म्हणे आता ठेवलेला आहे कार्यक्रम, पहिलीच वेळ चालला। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताचं औचित्य साधत आपण खऱ्या अर्थाने काव्य मैफलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा नुसता कार्यक्रम नसून पण मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचा आपला उत्सव आहे। या काव्य मैफलीच्या माध्यमातून आपल्या भाषेची गोडी, ची अभिव्यक्ती आणि त्याची ताकद आपल्या पुढच्या पिढीमध्ये किंवा आपणही सर्वजण नागरिक म्हणून त्या ठिकाणी मराठीचा आदर वगैरे आपण वापर करतो, हे सर्व आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहे। अशा या काव्य मैफिलीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केनेकर साहेब आणि बोरणारे सर यांनी वेळ दिला। माझे समितीमधले ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सहकारी या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। हा कार्यक्रम तर 1 मेच्या ऐवजी आपण 2 मे शनिवार असल्यामुळे घेतला। तर म्हणजे सुशांतजी बोडके कुठं बसले, यांनी सगळं श्रेय मला दिलेलं। हा कार्यक्रम मी घडवला, असं झालं तसं झालं, पण
ओरिजिनल जी कल्पना आहे माझ्याकडे आले व मराठी भाषा समितीचे राज्याचे अध्यक्ष आहे. तुम्ही आपल्या कोपरगावसाठी काय करताय? म्हटलं कोपरगावचं त्याचा काय संबंध आहे? म्हणजे मराठी भाषा समितीचं काम आहे भाषेचं जतन करणं, संवर्धन करणं. आणि त्याचं काम करत असताना शासकीय कार्यालयामध्ये त्याचा वापर होतोय का नाही, नागरिकांना कुठल्या अडचणी येत आहे का नाही, त्या खात्याची साक्ष लावणं, त्यांच्याकडनं भाषेचा वापर होतोय का नाही हे बघणं. ते म्हटलं जतन आणि संवर्धन मध्ये आपले जे साहित्यिक आहे, कवी आहे, पत्रकार आहे, लेखक आहे, यांना देखील आपण एक प्रोत्साहन म्हणून, एक शाबासकीची थाप म्हणून हा कार्यक्रम केला पाहिजे. म्हटलं बरोबर आहे तुमचं. म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण आयोजित केला. म्हटलं नुसतं आपण सत्कार करणं, सत्कार केलाच पाहिजे, पण सत्कारापेक्षा एक जर वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी जर झाला, असा कार्यक्रम आपण हल्ली घेत नाही तर तो घेतला पाहिजे. म्हणजे हा काव्य मैफिलीचा कार्यक्रम दाजी स्वर्गीय सुहाजी ताड त्यावेळेस इंद्रजीतजी घुले आणि दाजी भेटायला आले होते. 2019ला आपण सर्वांनी मला संधी दिली तेव्हा इंद्रजीतजी घुले आणि माझे दाजी चांदीची गादा घेऊन आले आणि ते म्हटले की आपल्याला त्यांचा कार्यक्रम इथे करायचा आहे, काव्य मैफिल घ्यायची आहे. फार सुंदर कार्यक्रम असतो. तर मला काय त्यावेळेस त्याची काही कल्पना नव्हती. म्हटलं करू दाजी, आता दाजींना कुठं काय म्हणतात, मग आपलं हा कार्यक्रम करू पुढं. दुर्दैवाने काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. सुशांतजी घोडके यांनी आठवण करून दिली. म्हटलं आता तर त्यांना फोन केला पाहिजे, म्हणून मी फोन करून म्हटलं आपल्याला हा कार्यक्रम यावेळेस करायचा आहे. आपले सर्व जे काही कवी असतील त्यांचा आपण सन्मान तर करणारच आहोत. त्याच्याबरोबर हा कार्यक्रम कवी यांचा सर्वजण घेतला, निश्चितपणाने आपल्या कोपरगाव परिसरातले, कोपरगाव तालुक्यातले, मतदारसंघातले साहित्यिक, लेखक, वाचक, कवी, एकंदरीत सर्व नागरिकांना याचे माहिती त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून हा कार्यक्रम आज घडवून घेतोय. आपले सर्वजण आपण पहिल्यांदा हा कार्यक्रम बघतोय, मी पण पहिल्यांदाच बघतो. मराठी भाषा समितीचा अध्यक्ष या नात्याने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री सुरेंद्रराव वहिनी आणि एकनाथजी शिंदे साहेब, विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी मला आपल्या सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी संधी दिली. आणि मग या नात्याने आपलं भाषेचं जतन करणं, संवर्धन करणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु या काव्य मैफिलीच्या माध्यमातून आपले साहित्यिक असतील, कवी असतील, यांना देखील प्रोत्साहन मिळालं पाहिजे, यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे, ही देखील एक जबाबदारी या ठिकाणी या निमित्ताने पार पाडण्याचा प्रयत्न करतो. कवी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून समाजाचं जे काही खरं रूप आहे किंवा भावना आहेत किंवा विचार आहेत किंवा समस्या आहेत हे त्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आणि विचारमंथन करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून जे काही वाचक असतात ते ह्या कविता ऐकून, त्यांचे विचार ऐकून त्यांच्यामध्ये जागरूकता येते, अजून संवेदनशील आपण सर्वजण होतो. आणि एक महत्त्वाचं हा कार्यक्रम त्याच्यासाठी आहे का आपण पुढे जाऊन तसा विचार करायला लागतो, काय अडचणी असतात ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून ही काव्य मैफिल आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या ठिकाणी सर्व कवी असतील, कवी आहेत, सर्व साहित्यप्रेमी, पत्रकार, लेखक, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा केरेकर साहेब, बोरनारे सर, सर्व आपले जे कवी आलेले आहेत
त्यांचं आपल्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषेचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने समितीमध्ये अध्यक्ष म्हणून काम करत असताना एक प्रभावीपणाने मराठी भाषेचा कासा ज्यांनी उभारला ते आमदार मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आदरणीय आशुतोषदादा काळे पाटील या ठिकाणी आजच्या काव्य मैफिलीसाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विधान परिषदेचे आमदार संजयजी केनेकर साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने स्टेजवरती ज्यांना आपल्याला ऐकायचं आहे अंगावर शहारे आणणार आहे, उभारी देणार आहे, प्रेरणा देणार आहे, चेतना पेटवणार आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेस मराठी भाषेने काय नाही दिलं, मराठी भाषेनं प्रत्येक वेळेस चेतना दिली, प्रेरणा दिली, क्रोध दिला, आक्रोश दिला, बऱ्याच गोष्टी मराठी भाषेने दिल्या. पण आजचा साहित्यिक वर्ग आला, मला खूप आनंद वाटला इथं सगळं आलं. मराठी खरं सांगू का, कवित मी जास्त वेळ बोलत नाही, मला मी अन्याय केल्यासारखं वाटतं, कारण ही सर्व रसिक मंडळी हे तुम्हाला ऐकायला आली. कधी कधी वाटतं काव्य ऐकणारी व्यक्ती आणि शास्त्रीय संगीत ऐकणारी व्यक्ती मन खूप स्थिर लागतं त्याला, आणि ती व्यक्ती संवेदनशील लागते. स्थिर मनाचा माणूसच इथं बसू शकतो. म्हणजे माझ्या प्रवासात मी सांगतो, माझा एक मित्र होतो शशांक भक्तीदार, तो शास्त्रीय गायक